मानवी हक्क संरक्षण आणि जागृती व दिलासा संस्थाच्या वतीने प्रदूषित इंद्रायणी नदीमध्ये तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून अर्धनग्न आंदोलन। आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज येथील पवित्र नदी इंद्रायणीमध्ये पिंपरी चिंचवड भागातील व आळंदी परिसरातील वेगवेगळ्या आस्थापनातील रसायनयुक्त प्रक्रिया न केलेले इंद्रायणीत पाणी सोडले जात असल्यामुळे इंद्रायणीचा जीव गुदमरतोय। शिवाय परवाच कार्तिकी एकादशी आहे व पुढच्या महिन्यात संजीवन समाधी सोहळा आहे। लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। वारकरी आळंदीमध्ये भक्तिभावाने स्नान करून पवित्र जल प्राशन करतात। वारकऱ्यांबरोबर आळंदीकर यांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। महाराष्ट्र प्रदूषण यंत्र मंडळ व पिंपरी चिंचवड पालिकेला व आळंदी नगर परिषदेला जाग आणण्यासाठी आम्ही मूक तोंडाला काळी पट्टी बांधून स्लोगनद्वारे अर्धनग्न होऊन इंद्रायणीच्या पाण्याच्या पात्रामध्ये उतरून मूक आंदोलन करण्यात आलंय। प्रदूषण यंत्र मंडळ व पालिकेने व नगर परिषदेने संयुक्तिक कठोर कारवाई करावी, तात्पुरती कारवाई न करता कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, वारकऱ्यांच्या भावनाशी खेळू नये। सर्व आंदोलकांना पर्यावरण व नदी प्रदूषणाची शपथ जोगदंड यांनी दिली। स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा पाण्यात उभे राहून जनगण मन हे राष्ट्रगीत म्हटले गेले। यावेळी अण्णा जोगदंड, विकास कुचेकर, रवी भेंकी, संगीता जोगदंड, मीना करंजामणे, ॲडव्होकेट अनंत काळे, गजानन धाराशिवकर, पंडित वनस्कर, शामराव सरकाळे, काळूराम लांडगे, बबन मगर, बाळासाहेब साळुंके, प्रकाशवीर, पांडुरंग नाडे, दशरथ कांबळे, तुकाराम इंगळे, बाबासाहेब पवार, नितीन गंगावणे, विनायक चव्हाण, अक्षय सोळुंके, पोलीस निरीक्षक जोंधळे, BM उमेश ढोणे यांच्यासह अनेक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। पिंपरी चिंचवड येथील जे ह्युमन राईट्स मानवी हक्क या संस्थेमार्फत यांनी जे आंदोलन केलेलं आहे, मी मेकर तालुक्यातून आम्ही यामध्ये सामील झालेलो आहे आणि याच मोर्चाच्या माध्यमातून या अर्धनग्न आंदोलनाच्या माध्यमातून काहीतरी प्रशासनाने दखल घ्यावी आणि उद्याच्या कार्तिकी एकादशीसाठी वारकऱ्यांना लगेच या ठिकाणी पाण्याची स्वच्छता, नदीची स्वच्छता करण्याची माऊलींनी त्यांना बुद्धी द्यावी हीच मी या ठिकाणी अपेक्षा करतो।